नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मालवणीमध्ये खेकड्यांचा रसा कसा बनवला जातो ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण खेकडे पहिले कसे धुवून घेतलं ते आपण दाखवतो. हे खाडीतले खेकडे आहेत आणि हे आता कसे धुवून घेतले जातात. आपण धुवून घेऊन ते साफ कसे केले जातात. पाणी घेऊन जिवंत खेकडे आहेत. हे त्याचे लहान डेंगे आहे. खेकडे मोडून घेतलेले आहेत. आता ते पुढचं प्रोसेस की ते साफ कसे व्यवस्थित असे धुवून घ्यायचे त्यांना आणि साफ करायचे. आपल्याला मोडून ठेवायचं असं. त्याच्यातले हे व्यवस्थित हे काढायचे दात, नाही त्याचं चरचरीतपणा येतं. व्यवस्थित साफ करून घ्यायचे. साफ करायचं आहे. आतमधलं थोडंसं काढून टाकायचं. हे बघा व्यवस्थित साफ केलेलं आहे. अशा प्रकारे साफ करून घ्यायचं. ओके. ह्याच्यामध्ये लोक ह्याला अंडी बोलतात. आमच्याकडे कोकणामध्ये ह्याला लाग बोलतात. हे पिवळसरपणाचं असलं हे काढून असं घ्यायचं. हे आमटीमध्ये घालायचं फोडणीला देताना. हे पिवळं तेवढं फक्त काढून घ्यायचं. असं व्यवस्थित काढून घ्यायचं. ह्याला खेकड्यांची अंडी पण बोलतात. आमच्याकडे कोकणामध्ये ह्याला लाग बोलतात. हे आता टाकून द्यायचं. हे आपण काय घेत नाही. अशा प्रकारे आपण हे खेकडे साफ करून घेतलं. हे त्याचे पेंदे आहेत. हे मोठे डेंगे आपण रश्श्यामध्ये घालायला ठेवले आहेत. ही त्याच्यातली अंडी म्हणजे लाग आहे. आणि हे बारकी डेंगे आहेत ते आपण मिक्सरला लावून घ्यावं आणि त्याच्यातला रस्सा आपण घेतला टाकून टाकला आणि चविष्ट होते. हे बारीक हे खेकडे आहेत ते खाडीतले. आपण हे छोटे डेंगे वाटून घेतले आहेत मिक्सरला. आता ते गाळून घेऊया. असे गाळून घ्यायचे. छान प्रकारे गाळून घ्यायचे. हा सोपडा स्वतः आपण टाकून देऊया. बस असं गाळून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण सर्व तयार करून घेतलेला आहे. हा कांदा एक आहे, टोमॅटो एक आहे, कोथिंबीर कढीपत्ता जरासा आहे आणि आपण त्याला आता फोडणीला देऊया. सर्वप्रथम आपण गॅस पेटवून घेतलेला आहे. त्याच्यावर हे पॅन ठेवलेलं आहे. पॅन अशा प्रकारे ठेवलं. आता तेल टाकून घ्या आपण त्याच्यामध्ये. तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यात आपण कांदा आणि टोमॅटो जरा हे ग्रेव्ही करून घेऊ. त्याच्यामुळे असं कांदा ओके. लाल होईपर्यंत कांदा जरा भाजून घ्यावा त्याला. लाल कांदा झालेला. आपण त्याच्यामध्ये थोडी अद्रक पेस्ट टाकली. अद्रक पेस्ट टाकलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडा काश्मीर लाल टाकून घेऊया. एक चमच काश्मीर लाल टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आपण एक मालवणी मसाला टाकले. 1 चमच मालवणी मसाला टाकलेला 1 चमच. आणि आता त्याच्यामध्ये आपण गरम मसाला 1 चमच टाकून घ्या. गरम मसाला 1 चमच टाकूया. आता एक पेस्ट आपण चांगल्यापैकी भरून घ्या. घेतलेले. आता आपण त्याच्यामध्ये हे जे बारकी डेंगे वाटून घेतलं त्याचा रसा टाकून लावून घ्यायचा. ही लाग आहे ती टाके त्याच्यामध्ये.
हे पेंदे आणि डेंगे त्याच्याने टाकून देऊया. अशा प्रकारे त्याला थोडा वेळ आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. अर्धा चमच मीठ टाकून घ्या, कारण ऑलरेडी खारट आहे ते खाडीतले मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण त्याला बारीक गॅसवर शिजत ठेवूया. आता हे आपण ओलं खोबरं, लवंग, मिरी, दालचिनी, कांदा टाकून खोबरं भाजून घेऊन त्याचं आता वाटप केलेलं आहे. ते वाटप आपण ह्याच्यात टाकू. छान खेकडे झालेले बघा लाल. त्याच्यामध्ये आपण वाटप टाकूया. वाटप टाकून थोड्या वेळ त्याला आपण शिजत ठेवू. महिना घेऊ. खेकड्याचा रसा तयार झाला. आपण त्याच्यामध्ये थोडं कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकून थोडं घेऊन घ्या. बघा किती छान प्रकारे खेकड्याचा रसा तयार झालेला आहे. खेकड्याचे डिंगे बघा असे लाल झालेले आहे. असं तुम्ही पण असं तयार झालेले आहे. तुम्ही पण अशी रेसिपी आमची ट्राय करून बघू शकता आणि आम्हाला चांगला प्रतिसाद द्या. धन्यवाद.